जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आपण आज या व्हिडिओमध्ये LED तोरण कसं रिपेअरिंग करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपण बारे इलेक्ट्रिकल्स या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आता सुरू करूया व्हिडिओला। तेही आपल्याला आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये पाहायला मिळणार आहे, तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा। संपूर्ण तोरण सोडवून घेऊया पहिलं आणि मग पुढे प्रोसिजर सुरुवात करूया। फायनली आपण तोरण सोडलेलं आहे। आपला टोक असतात, दोन दोन बांधलेलं असतं, त्यामुळे थोडा वेळ जातो सोडायला। ते सोडून घेतलेलं आहे। आता तोरणामध्ये टाकून घेऊया। लाईन बंद आहे, तो एक लाईन बंद आहे पूर्णपणे। आता असे दोन प्रकारे भाग करून घेऊया तोरणाचे। सुरुवातीपासून चेक करायला सुरुवात करूया। आणि आपण कमेंट केला होता की मी ही वायर कोणती हातात घेतली आहे, तर मी एक टेस्ट लॅम्प बनवलेला आहे। त्याची एक वायर न्यूट्रलला टाकलेली आहे आणि एक वायर माझ्या हातात आहे। जर काही प्रॉब्लेम असेल तर तो बल्ब लो होतो, तर अशा प्रकारे आपण एक बल्ब चेक करत जाऊया। कमेंट आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की व्हिडिओ छान होता म्हणून। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा की आपल्याला घरच्या घरी आपण कसं तोरण बनवू शकतो किंवा रिपेअरिंग करू शकतो। अशा प्रकारे आपण सुरुवात केलेली आहे तो बल्ब चेक करायला। आता जरा जवळ असल्यामुळे ते मी दोन बल्ब घेतो आहे। तर आपण मध्ये सोडून 10 बल्ब 15 बल्ब असं करून लवकरात लवकर आपण तोरण चेक करू शकतो। आपण पाहू शकतो कशा प्रकारे मी चेक करतो आहे। आणि तोरण चेक करताना काळजी घ्या, त्याचं आपल्याला शॉक वगैरे लागणार नाही याची, कारण खूप रिस्की असतं। मी ही व्यवस्थित असा पाटावरती बसून हे सगळं करत आहे, आपण पाहू शकतो। माझ्याकडे सगळ्या गोष्टी समोर आहेत। सिरीजवरती मी तोरण पेटवलेलं आहे, आपल्या रेग्युलर सिरीजवरती। जर एखाद्या काही प्रॉब्लेम आला तरी तो सिरीजचा बल्ब लो होतो, शॉक लागायचे चान्सेस कमी असतात। बऱ्यापैकी अर्धा पण तोरण किती फास्ट आपण चेक केलेलं पाहू शकता। आपण पाहू शकता किती फास्ट तोरण चेक होत आहे। 1-2 मिनिटामध्ये आपण तोरण लगेच रिपेअरिंग करू शकतो। फक्त एकदा टेक्निक समजली की त्या गोष्टी वगैरे आपल्याला फटाफट होतात। अशा प्रकारे आपला बराचसा तोरण चेक करून झालेला आहे। बराचसा पुढे घेतलेला आहे। आता पुढचा चेक करून तिकडचे तोरण बल्ब पेटत आहेत, म्हणजे आता आलेला आहे प्रॉब्लेम सुरुवातीच्या तोरणांकडे। आता आपण ते करून बघूया सुरुवातीच्या तोरणाला। चला बघूया आपण कसं काय नेमकं चालू होते। काही बल्ब चेक करून बघूया की नेमकं कुठे प्रॉब्लेम आहे तो, आणि एक बल्ब थोडं चेक करत जाऊया मागे, आपल्याला लगेच काही कुठे फॉल्ट आहे तो आपल्याला लगेच समजेल। बघूया आता कुठे फॉल्ट आहे तो।
फायनली आपल्याला फॉल्ट गावलेला आहे। एक वायर अशी निघाली आहे, आपण पाहू शकता समोर। ते आपण आता व्यवस्थित जोडून घेऊया, आपलं तोरण बऱ्यापैकी चालू होईल आणि परत पुन्हा चेक करूया की नेमका अजून पुढे कुठे प्रॉब्लेम आहे का। आता पेस्ट घेतली आहे की जेणेकरून आपण मारणारे आता शोल्डर आहे ती व्यवस्थित प्रॉपर बसायला पाहिजे। आपण आता शोल्डरसाठी पेस्ट घेतलेली आहे आणि मग ती व्यवस्थित प्रॉपर जॉईंट मारणार आहोत, तर तो आपला तिथून जो आपण शोल्डर मारतो निघायला नको म्हणून। पाहू शकता मी तर कशा प्रकारे पण शोल्डर मारतो तो, कारण आता हातावरती घेतले त्यामुळे जरा जमत नाही व्यवस्थित। पण पाहू शकता पहिले त्या आलेल्या वायरला व्यवस्थित शोल्डरने करून घेऊया, मग व्यवस्थित वायरला शोल्डर मारून तोरण एकदा परत पेटवून बघूया आपण। शोल्डर मारून झालेलं आहे, आपण आता पेटवून बघूया। आणि अशा प्रकारे आपलं तोरण संपूर्ण पेटायला लागलेलं आहे। अशा प्रकारे आपण घरच्या घरी तोरण रिपेअर करू शकता। फक्त एवढीच काळजी घ्यावी लागते की जेणेकरून आपल्याला करंट शॉक वगैरे कुठं लागणार नाही। तर आपलं तोरण पाहू शकता किती सुंदर असं पेटत आहे। फक्त एक कुठेतरी वायर निघालेली असते, जर तोरण खूप वर्षाचं असेल तर आपल्याला काळजी घ्यावी लागते की वायर बऱ्यापैकी खराब झालेली असते, तर त्याला रिपेअर करण्यात काही अर्थ नसतो। पण जर तोरण नवीनच असेल तर आपण अशा प्रकारे तोरण रिपेअर करू शकता। 1-2 वर्ष वापरलेलं असेल तरी तो रिपेअर होऊ शकतो, पण ते अशा प्रकारे सगळं रिपेअरिंग करायला लागेल आपल्याला। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा की व्हिडिओ खूप छान होता म्हणून। आणि जर बारेली टिकर्स या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।